अँकरिंगची जर आपण दोन प्रकार बघितले, मुख्य जे प्रकार आहेत, कॉर्पोरेट इव्हेंट्स असतील त्यांचं अँकरिंग असेल किंवा कौटुंबिक इव्हेंट त्यांचं अँकरिंग असेल, नक्की फरक काय असतो? तुम्ही दोन म्हटलेत तसे तर पाहिजे आपण तीन प्रकार असतात. थोडंसं इलॅबोरेट करतो फक्त. नक्की. सॉरी. एक असतो कॉर्पोरेट इव्हेंट, एक असतो फॅमिली सेगमेंटमेंट इव्हेंट, तिसरी कॅटेगरी असते ती सोशल इव्हेंटची कॅटेगरी असते. प्रत्येक इव्हेंटची डिमांड वेगळी असते, तसं त्याला सप्लाय आपला अँकर म्हणून तिथे करावा लागतो. कॉर्पोरेट इव्हेंट हा पूर्ण स्ट्रक्चर बेस्ड असतो. फॉर्मल इव्हेंट त्याला आपण म्हणतो, डिसिप्लिन इव्हेंट असतो. फॅमिली सेक्टरमधला इव्हेंट हा इनफॉर्मल वेमध्ये असतो. सोशल इव्हेंट जे असतात ना ते खरंच चॅलेंजिंग इव्हेंट असतात, कारण टाईम स्पॅन कमी असतो. जो समोर ह्यूज क्राऊड असतो त्या क्राऊडला कंट्रोल करायचं काम अँकरचं असतं, कारण तुमची एक आवाज, एक शब्द, एक इन्फॉर्मेशन त्या क्राऊडचा लँग्वेज किंवा त्या क्राऊडची टेस्ट किंवा त्या क्राऊडचा विचार किंवा त्यांची ॲक्टिव्हिटी चेंज करू शकते. थोडं मोजून तोलून तो शब्द तुम्हाला बोलवतो. म्हणजे म्हणून म्हणतं की तुम्हाला काय बोलायचं आहे याच्यापेक्षा समोरच्या लोकांना काय ऐकायचं आहे हे माहीत असेल ना तर तुम्ही उत्तम अँकर घडू शकता.